मोर्शी मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादी समर्थित स्वाभिमान संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार ते सकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान धनोडी ते सिंदूरजना घाट येथे आपल्या गाडीने जात असताना त्यांना काही अज्ञात युवकांनी अडविले। ते गाडीतून बाहेर आले असता त्यांच्यावर गोळीबार करण्यात येऊन 3 गोळ्या झाडण्यात आल्या, परंतु त्यामध्ये सुदैवाने कुणालाही गोळी लागली नाही। त्यानंतर अज्ञातांनी त्यांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न सुद्धा केला, असा आरोप देवेंद्र भुयार यांनी केला आहे। यानंतर विदर्भ न्यूजशी बोलताना देवेंद्र भुयार म्हणाले की आपल्यावरील हल्ला हा भाजपचे उमेदवार डॉ. अनिल बोंडे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। पालखेड ते सिंदूरजना घाट या मधामध्ये एक सिल्वर कलरची इनोवा समोर होती आणि बाजूला 4-5 लोक उभे होते। त्यांनी प्रचंड अंदाजून गोळीबार त्यांनी चालू केला। पहिली गोळी बसली म्हणजे गजानन पाटील बंगाल पाटील सीटवर झोपले होते, त्यांच्या डोळ्यात झोप होती, माझ्या डोळ्यात सुद्धा झोप होती। कारण आम्ही गेल्या 5-7 दिवसापासून फक्त 1 घंटा आम्ही निवडणुकीच्या प्रचाराच्या कार्यक्रमात झोपलेलो होतो आणि एकदम फायरिंग चालू केल्यानंतर आम्ही सगळ्यांना खाली मान टाकली। कारण पहिलं योग ईश्वर योग असा की त्यांनी पहिली फायरिंग करताना मधातल्या कासावर केली। पहिल्या कासावर केली असेल तर मी त्याचा बळी पडलो असतो, परंतु फायरिंग मधातल्या कासावर केली। बंगाल पाटील झोपले होते त्यामुळे ते फायरिंग हुकली। आमचा आकाश नावाचा पोरगा तो खाली हुकला, झुकला आणि त्यानं ते फायरिंग जसे लगेच ते त्यातले 4 लोकांमध्ये 2 लोकांना फायरिंग केली। 4 लोक जवळ आले, त्यातला 4 लोकांना आम्हाला पेटवण्याचा प्रयत्न केला, राखेल अंगावर टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला, पण त्यातला आम्ही ज्याला झटका देऊन पळालो, आकाश नावाचा पोरगा आमचा तो सुद्धा झटका देऊन पळाला। त्यामुळे आम्ही सुखरूप वाचलो। आमचा आरोप काही आता कुठल्या पक्षावर नाही आहे। त्यानंतर विदर्भ न्यूजनी डॉ. अनिल बोंडे यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता ते म्हणाले की देवेंद्र भुयार हा नौटंकीबाज असून त्याच्यावर मी किंवा माझ्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी हल्ला केला नसून हा हल्ला देवेंद्र भुयार यांनीच फक्त प्रसिद्धी मिळवण्याकरिता स्वतःवर करून घेतला असल्याचे सांगितले। विरोधी उमेदवाराचे सहानुभूती मिळवण्याकरता नाटकं सुरू झालेले आहेत। पहिल्यांदा झोळी फिरवली, बेनोड्यामध्ये सभा झाली नाही म्हणून सलाईन लावली आणि आता कुठेच प्रतिसाद मिळत नाही म्हणून गाडी झाली, गोळीबार केला, अशा अफवा पसरवणं, रडणं सुरू आहे। सर्वांनी लक्षात घ्यावं, हे माझं 4थं इलेक्शन आहे। आजपर्यंत सन्माननीय नरेशचंद्र ठाकरे, सन्माननीय हर्षवर्धनजी देशमुख यांच्या विरोधात लढलो। कोणावर कधी गोळीबार, गाडी जाणं, कोणाला मारणं असा प्रकार आपल्या मोर्शी वरुडमध्ये झालेला नाही, कधीही होत नाही। परंतु सहानुभूती मिळवण्याकरता हे सर्व नाटकं करणार आहे आणि पुढे तर त्याला मारामारी केली, अटक केली, पोलिसांनी मारलं, हेही नाटक कदाचित होईल। या घटनेमुळे मोर्शी विधानसभा मतदारसंघात चांगलीच खळबळ उडाली आहे आणि आज वरोड शहरामध्ये एकाही ठिकाणी त्याचं बूथ लागलं नाही, पोलिंग एजंट नाही आणि त्यामुळं सर्वांनी एक लक्षात ठेवायचं आहे की या नाटकाला बळी पडू नका। मोर्शी मतदारसंघाचे शेतकरी स्वाभिमान संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर जो कथित हल्ला झाला त्याबद्दल जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी तडकाफडकी पत्रकार परिषद घेतली। त्यामध्ये जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व निर्भयतेने मतदान करण्याचे आवाहन केले। झालेल्या घटनेबद्दल आपण संपूर्ण चौकशीचे आदेश दिल्याचे यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले। देवेंद्र भुयार शेतकरी स्वाभिमान पक्ष आहे ना, त्यांचे उमेदवार आहे आणि आता त्यांचे म्हणणं होते गाडीला 3 फायरिंग झाला आणि नंतर गाडी झाली म्हणून, पण आता प्रिलिमिनरी एन्क्वायरीमध्ये काही असं सापडत नाही। गाडी झाली तो कन्फर्म आहे, पण फायरिंगचा काहीच पुरावा आतापर्यंत भेटलेलेच नाही आणि ते पण काही BP कमी म्हणून हॉस्पिटलला रेफर केलेलं आहे। BP कमी म्हणून हॉस्पिटलला रेफर केलेलं आहे, इकडे इरविन हॉस्पिटलला आहे। प्रिलिमिनरी एन्क्वायरीमध्ये फक्त गाडी चालली आणि बाकी काही फायरिंगचा आतापर्यंत काही पुरावा स्पॉटवर नाही। तो आतापर्यंत ते पण काही सांगतच नाही आहे, कोण अज्ञात आरोपी म्हणूनच ते लोक सांगतात। म्हणजे लोकांचं मी हे आवाहन करतो, काही अफवामध्ये बिलीव करू नका। पूर्ण पोलीस ॲडिशनल SP पण तिकडे आहे आता आणि पूर्ण एन्क्वायरी चालू आहे। तो जो केला असेल तो कायदेशीर कारवाई होईल।
तुम्ही काही अफवामध्ये बिलीव्ह करू नका. तुम्ही बिंदास जा, तिकडे वोटिंग करा. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज.